नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. महाराष्ट्र सरकारचा अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर नागपूरला काल पार पाडला. यामध्ये 39 नवीन मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या 11 जणांना यावेळी डच्चू देण्यात आला. लोकांना त्या 11 जणांमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद का दिलं नाही याविषयी मोठी उत्सुकता आहे. भुजबळांना डावललंच कसं? भुजबळांनी गेल्या वर्षभर मराठा आरक्षण आंदोलनाविरोधातील जी लढाई दिली, ओबीसींच्या हक्कांसाठी त्यांनी मंत्रिपदाच्या एका चौकटी बाहेर जाऊन जी भाषा वापरली, घटनात्मक पद विसरून त्यांनी ओबीसींच्या हक्काचं रक्षण करण्याला प्राधान्य दिलं, अशी त्यांची ज्या समर्थकांमध्ये प्रतिमा तयार झालेली आहे, यामुळे ओबीसींचे एकमेव आणि ज्येष्ठ नेते अशी ज्यांची प्रतिमा बनली, त्या भुजबळांना महायुतीचं सरकार सत्तेपासून दूर ठेवील असं कोणीही कल्पना केली नव्हती. प्रत्यक्षामध्ये मंत्रिमंडळाचा शपथ देण्याचा दिवस उजाडला, त्याच्या दुपारपर्यंतही भुजबळांना याबाबत काही कल्पना नव्हती. परंतु आपल्या इतर सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन केले जात आहेत आणि आपल्याला फोन येत नाही अशी त्यांना जाणीव झाल्यामुळे ते दुपारी 1 वाजेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यालाही हजर राहिले नाही आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमालाही गेले नाहीत. या घटनांवरून भुजबळ यांना मंत्री करणार नाही ही प्रत्यक्ष जाणीव भुजबळ यांनाही त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडून करून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे केवळ भुजबळांनाच नाही तर भुजबळांच्या समर्थकांनाही भुजबळ यांना का डावललं असा प्रश्न पडलेला आहे, जो तो त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार त्याचं उत्तर शोधत आहे. परंतु उत्तर काहीच मिळत नाही, कोणताही तार्किक कारण मिळत नाही. मग भावनेचा आधार घेतला जातो. भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात काम केलं, ते ओबीसींचे ज्येष्ठ नेते आहेत, यामुळे जातीवाद होऊन भुजबळ यांना डावलण्यात आलं असावं असा साधा सरळ तर्क मांडला जातो. मग ज्या सरकारनं ओबीसींची मतं घेतली आणि 230 एवढं बहुमत मिळवलं, त्या सरकारनं प्रत्यक्षात सत्तेचं वाटप करण्याची वेळ आली, त्या ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना दूर ठेवला आहे का, म्हणून या सरकारविषयी ओबीसींचे सक्रिय कार्यकर्ते संशय व्यक्त करत आहेत किंवा संताप व्यक्त करत आहेत. आज आपण खरंच भुजबळ यांना ते ओबीसी आहेत म्हणून डावललं का? ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं नाही का? आणि या वाक्यात किंवा या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भुजबळ हे वयाची 75 ओलांडलेली सक्रिय राजकारणातील शरद पवार यांच्या नंतरचे सर्वात ज्येष्ठ राजकारणी आहेत. पवारांच्या राजकारणाला जशी 50-55 वर्ष पूर्ण झाली, तशीच भुजबळांच्याही राजकीय जीवनाची 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेल्या 50 वर्षांपासून सक्रिय राजकारणामध्ये असलेले छगन भुजबळ हे 20 वर्षांपेक्षा अधिक काळ मंत्री राहिलेले आहेत. मुंबईत नगरसेवक, महापौर या पदापासून कारकीर्द सुरू केलेले भुजबळ हे 1985 ते 90 या काळात शिवसेनेच्या निवडक आमदारांपैकी एक होते. त्यावेळेस त्यांनी एकटे असतानाही सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. 90ला ते पुन्हा आमदार झाले. त्यावेळेस त्यांना शिवसेना विरोधी पक्षनेतेपद देईल अशी अपेक्षा होती. ते न मिळाल्याने 1991 मध्ये त्यांनी मंडल आयोगाचं निमित्त करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथून त्यांच्या सत्ता कारणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला ते महसूल मंत्री होते. 95 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली, त्यावेळेस ते 95 ते 99 या काळामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. 99 ते 2014 या काळामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रिपदं भूषवली. याशिवाय ते काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले. 2014 ते 19 हा भुजबळांच्या आयुष्यातला सर्वात खडतर किंवा कठीण काळ होता. या काळामध्ये त्यांना 2-2.5 वर्ष तुरुंगवासात जावं लागलं. 19ला पुन्हा निवडून आल्यानंतर ते महाविकास आघाडीच्या काळात 2.5-3 वर्ष मंत्री राहिले. तेथून वर्षभर विरोधात बसल्यानंतर मागील 1.25 वर्षापासून ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. म्हणजे राज्याचं मंत्रिपद भूषवण्याचा त्यांचा अनुभव मोठा आहे.
ओबीसींच्या हक्कासाठी देशव्यापी लढा उभारण्याची त्यांची ताकद आहे. देशभरामध्ये ओबीसींचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आताही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी जो लढा उभारला, त्या लढ्यामध्ये जरांगे यांच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. अशा वेळेस आपलं घटनात्मक मंत्रिपद किंवा घटनात्मक पद याची पर्वा न बाळगता भुजबळांनी अगदी टोकाला जाऊन विरोध केला. मनोज जरांगे ज्या पद्धतीची भाषा बोलत होती त्याच पद्धतीची भाषा भुजबळ प्रत्युत्तरातून बोलत होते. यावेळेस त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या सीमा ओलांडल्या, हेही मान्यच करावं लागेल. त्यामुळे भुजबळांना कोणी डावलू शकतं असं कुणालाही वाटत नव्हतं. आणि भुजबळही आता आपण ओबीसींचे एकमेव मंत्री आहोत, आपण राज्यातील सर्वात वरिष्ठ आहोत, आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी असो, मुख्यमंत्री असो, हे आपल्यापेक्षा खूप ज्युनियर आहे, अशाच पद्धतीनं वागत होते. त्यामुळे शरद पवार यांचा साथ सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या सोबत आले. त्यावेळेस ते शरद पवारांसोबत असताना ते तसे ज्युनियर होते त्यांच्या तुलनेत, पण आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये ते सर्वात सिनियर आहे. भुजबळ यांच्याकडून कुठे सीमा ओलांडली जात असतील तर त्यांना समज देणे किंवा त्यांना समजून सांगणे याची हिंमत त्यांच्या मंत्रिमंडळातील किंवा त्यांच्या पक्षातील कुणाही सदस्यामध्ये नव्हती. आपल्याला कोणी बोलणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्याच पक्षाच्या नेत्याचं म्हणणं सर्वांदेखत खोडून दाखवण्याची हिंमतही तेच करू शकत होते. म्हणजे भुजबळांचं ज्येष्ठत्व हे त्यांना त्यांच्या पक्षाच्या चौकटीत सामावून घेऊ शकत नव्हते. ते पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन वागत होते. लोकसभेची निवडणूक असो नाहीतर विधानसभेची निवडणूक असो, त्यांनी महायुती किंवा त्यांचा पक्ष यांच्या चौकटीची पर्वा केली नाही. त्यांना जे योग्य वाटलं तशी भूमिका घेतली. आणि राजकारणामध्ये किंवा कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पक्ष नेतृत्वाला आपल्या चौकटीत मावणारा माणूस हवा असतो. भुजबळ त्या चौकटीत मावत नव्हते, हा भुजबळांचा दोष आहे. भुजबळांची 50 वर्षांची राजकीय कारकीर्द आणि त्यांच्या पक्षातलं आणि विद्यमान सरकारमधलं सर्वात ज्येष्ठत्व आणि त्या ज्येष्ठत्वाचा सामना करण्याचं इतर त्यांच्या सहकार्यांमध्ये तशी कल्पना नसणे किंवा त्यांच्यात ती क्षमता नसणे, यामुळे भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं हाच एकमेव मार्ग होता. भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवताना त्यांच्याविषयी इतर कुठलाही आकस असावा असं वाटत नाही. कारण 2च महिन्यापूर्वी त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर घेण्यात आला. भुजबळांविषयी खरोखर आकस असता तर त्यांच्या मुलाला आमदारकी दिली नसती. प्रश्न एवढाच आहे की चौकटी बाहेर किंवा चौकटीत न मावणारे भुजबळांशी टॅकल कसं करायचं, त्यांना हाताळायचं कसं, याचं उत्तर ना त्यांच्या पक्षाकडे आहे ना महायुतीतल्या इतर सहकारी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये या चौकटीत न मावणाऱ्या नेत्याला बाहेर पाठवणं म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषदेच्या ऐवजी त्यांना राज्यसभेवर पाठवणं हा योग्य रस्ता दिसतो आहे. मात्र हे करताना या नेतृत्वाला भुजबळ यांच्याशी चर्चा करण्याची हिंमत झाली नसावी. त्यामुळे भुजबळांशी चर्चा न करता, त्यांना पूर्वकल्पना न देता त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भुजबळांसारख्या ज्येष्ठ आणि आक्रमक नेत्याला हा निर्णय कितपत मान्य होईल, ते त्या निर्णयाला किती जुळवून घेतील किंवा पक्ष नेतृत्वाशी कितपत जुळवून घेतील हा प्रश्न आहेच. परंतु एकूण त्यांचं झालेलं वय आणि पुढच्या पिढीच्या राजकीय कारकिर्दीची सोय लावण्याचा त्यांचा प्रयत्न, या बाबी बघता ते जुळवून घेतील असं वाटतं. ते राज्यसभेवर जातील. त्यांच्या रिकाम्या झालेल्या येवला मतदारसंघामध्ये समीर भुजबळ यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाईल. समीर भुजबळ निवडून येतील आणि भविष्यात म्हणजे 2.5 वर्षांनी त्यांना मंत्रिपदही दिलं जाईल. प्रश्न हा भुजबळ ओबीसी असण्याचा नाही, भुजबळ हे ओबीसींचं नेतृत्व करतात हाय नाही, ते ओबीसींचे नेते आहेत हाय नाही, किंवा ते ओबीसींच्या आरक्षणासाठी किंवा ओबीसींच्या हक्कासाठी टोकाचा विरोध करतात हाय नाही. प्रश्न हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा महायुती असो, यांच्या सत्तेच्या चौकटीमध्ये छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेतृत्व किंवा देशव्यापी नेतृत्व आता चौकटीत मावत नाही. हे मावत नसणाऱ्या नेतृत्वाची वेगळी सोय करण्यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेसनं हा निर्णय घेतला असावा असं माझं आकलन आहे। यात तथ्य असेल तर ते भविष्यात सिद्ध होईलच, नसेल तर ते माझं एकट्याचं आहे। मात्र एकूण परिस्थितीचा विचार करता भुजबळांवर अन्याय झालेला नाही, तर भुजबळ मोठे झालेले आहेत, हाच या निर्णयाचा अर्थ आहे। अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया। फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।